लाचलुचपत प्रतिबंधक किंवा EOW असं म्हणा, त्यांनी कारवाई करून अटक केली 50 लाखाची लाच स्वीकारताना। हे उपायुक्त हा जो पक्ष आहे मिंदे गट त्यांचे हस्तक होते। संपूर्ण महापालिकेमध्ये अशा प्रकारे लूटमार करणाऱ्या हस्तकांचा भरणा आहे। अख्ख्या शहरात आणि जिल्ह्यात एक प्रकारे जे वातावरण आहे हे महाराष्ट्राला कलंक लावणार आहे। मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो, त्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये जी गुंडगिरीविरुद्ध मोहीम सुरू केलेली आहे आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कोण कोणत्या पक्षाचा आहे याची फिकीर न करता त्यांनी पोलीस आयुक्तांना जे आदेश दिलेले आहेत की गुंडगिरी मोडून काढा, अशा प्रकारचे आदेश त्यांनी ठाणे जिल्ह्यातल्या गुंडगिरीविरुद्ध देणं गरजेचं आहे। गणेश नाईक जे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत त्यांनीसुद्धा या रावणराजविरुद्ध आवाज उठवलेला आहे आणि मी त्यांचे अभिनंदन करीन की त्यांनी ही सर्व हरामखोरी मोडून ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी जनता दरबार सुरू केले आणि आज आम्ही या अन्यायाविरुद्ध, या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन मोर्चा काढत आहोत। तुम्ही म्हणतात